घ्या ताई पाणी घ्या. प्रवास कसा लागला तुमचा? छान झाला प्रवास. जागा होती बस मध्ये? हो होती ना. बस नसून बाई गप्पा मारून घे. पाय पडायला येतील दुसऱ्याच्या बाया. हा कमरेत गॅप आला का तुझ्या? नको नको ताई, वहिनी मी- तू बी काही काम करते का? मग बरोबर आहे ना. नाही नाही हो जाऊ दे हे ग्लास घेऊन हे जा. ना मला गप्पा काही मारून घे. पंचायती काही- करायला लावून द्या नुसती. तू रिकामीच बोलती बाई. आणा वहिनी तुम्ही काय काम करताय? नाही ताई राहू द्या तुम्ही 2 दिवस आले आराम करा तुम्ही. अहो, राहू द्या. आणा. राहू द्या काही नाही नका होत. ना मी राहू द्या करते. ना. आणा राहू द्या ताई करून घेईल मी. दाखवा. तुम्ही एकट्या पण किती काम करसाल? वा रे वा मस्त आहे तुमचं. तू काय कामाची आहे का? हा ती पोरगी 2 दिवस आली नाही की तुला सहन होत नाही. तिला कामाला लावते तू. अरे. ते रोजची येते माझी मुलगी तुमच्याकडे. हा 12 अरे महिन्यात बाई. एकदा आली ती. मी करते काम त्यांनी नाही तुला काय सांगितलं करायचं? मला. तुला सासूच्या घरी काम नसता का? जास्त पुढे पुढे करत नको जाऊ. ती आणेल चल तिकडे तू काय बसायला. काम कर तू चल ग. काय गरज नाही तुला तिथे काम करायची. आई नेहमी अशाच करता. मी सांगितलं का ताईन त्यांना मी तर बोलली आराम करा तुम्ही असं. त्या आल्या ना स्वतःहून एवढं तेवढं मदत केली की काय होतं बरं. आणि माझा नवरा पण खूप छान आहे. मला सगळ्या गोष्टीचं फ्रीडम देतात ते. चांगलं आहे बाई. मग तेच पाहिजे. काय करता मुलीचं चांगलं राहिलं ना तेच चांगलं हो वाटतं. ना. आणि त्यांना पण मग बरं वाटतं ना जरा तुमचा चांगला फोन येत होता. काय चाललंय ग तुमचं? काहीच नाही गप्पा आई. करताय? 2 गोष्टी बोलत होती ताईंशी. ताई म्हणे बस गप्पा मारू म्हणे आपण. बघ बरं ती चहा वगैरे करतो. चला तू ताई. अशी काय करते गाई? अगं ती चहा ठेवते ना. मला चहाची तलप आली आहे. एवढ्या उन्हाळ्यात बरी चहा पिते तू. पिते मी. अगं काय गरज आहे तुला तिच्याकडे एवढं बोलायची? असं आहे माझ्या घरी तसं आहे तुझ्याकडे इथे तसंच वागायला म्हणेन. गाई काही कोणी वागत नाही तसं. तू जास्त रिकामी आहे. त्या बाईला स्ट्रिक्ट करून ठेवती. एवढं स्ट्रिक्ट राहतं का कोणी? किती चांगली आहे ती बाई. डोक्यावर नाचेल सकाळी उठून तुझ्या मानणार नाही माय म्हणणार नाही. काही नसतं तसं. तू जर प्रेमाने वागलं ना तर ती बी प्रेमानेच वागेन तुझ्याशी. हा बस आता काय राहतं आणि तू माझी मुलगी म्हणून तुला असं वाटतंय तुझं मन चांगलं आहे ना. सगळ्या तुझ्या सारख्या चांगल्या ती मनाची बी चांगल्याच मनाची आहे. तू जर चांगलं समजशी ना तर ती बी चांगलीच आहे. तूच खमसायलपणा करती नुसता. हा तुला आई आता वाईट वाटते ना. थांब बेटा थोड्या दिवसांनी वाईट माझं नाही. गेल्यानंतर समजेल तुला. तू वागतीस तसं. चांगली बाई आहे ती. पाहू ना आपण. मी तिच्या जवळ गेली का तुला लगेच दुःख लागतं. ती माझ्या जवळ आली का तुला ते बी दुःख लागतं. मग तू माझ्या जवळ येऊन बसायला पाहिजे. तिच्याकडे जायची काय गरज आहे तुला? मग कशाला लग्न केलं तुझ्या मुलाचं तिच्याशी? तुला तर लय हाऊस होती तुझ्या मुलाचं लग्न मग करायचं. घरात कामाला बाई नको का? म्हणजे कामाला ठेवले. मला बी कामाला ठेवायला पाहिजे मग त्या लोकांनी. कशाला? तू अरे काय? शिकलेली विकलेली तिचं काय शिक्षण झालंय का ग? माझी ताई राहू दे. हा तू शांत बसवा माय. मी चालली जाईन आता उद्या. मस्त 2000ची साडी आणली मी. आणि तिच्यासाठी बी आणली आहे. कितीची? 350 रुपयाची आणली. अरे नाही मी घेणार नाही. होईन तू साडी तू ठेव. कुठची बसून माहिती तुला काय समजतं? हे घे पैसे मायबापांच्या पोरतीवर लपून ठेव. दादा दिन ना ते पण ठेवून घ्यायचो. आणि मी काय म्हणते तुला काय दाणे काय बांधायचे का? ती बाहेर गेली ना तेवढ्यात नाही. तिला उद्या पाठवते आणि तुझी बॅग भरते. मग मी सगळं काही बांधून गरज नाही. मला डाळ दाना तू तुझ्या घरी ठेव. तुझ्या डाळ दाना तुझ्या सुनेला आणि तुझ्या मुलालाच खाऊ घाल. तुझा डाळ दाना माझ्या घरी खूप आहे माझ्या घरी. माझा नवरा कमवून आणतो बाई. असू दे बाई. तुमचं कसं ते याचं राहतं. आता आमचं कसं घरचं आहे बाई. आमचं बी घरचं. तुमचं विकतचं असतं. तू साडी बी ठेवून ते पैसे बी ठेव. नाही ग बाई माय हो मी कालच गेलेली. तू साडी घेणार नाही कमालच करते बाई. तू अशी काय करते ग? मग तू मला बी आणि तिला बी सेमच घ्यायला पाहिजे होती ना. तिला 300ची मला 2000ची साडी घेतली. तिला चालू असतं महिन्यातनं 2 महिन्यातनं त्याच्यासोबत जात राहते ती शॉपिंगला. मी पण जाते माझ्या नवऱ्यासोबत 2-2 दिवसात शॉपिंगला. हा पण इथून थोडी ना घेते तू. मग तिकडनं घेते मी मुंबईवरून. मुंबईवरून घे बाई. तू राहू दे. ही साडी ठेव. तिच्यासाठी घेऊन येईन. बस मी घेऊन येईन म्हटलं. नाही मी चालले होईन. थांब मला फोन लाव. नाही घ्या बाई. बसा ना ताई. काय झालं 2 मिनिटं ऐका ना. तुम्ही अशा काय करता? काय झालं तुमचं? हे बघा वहिनी तुम्ही मला बोलल्या ना बसा म्हणून मी इथं बसते. नाही तर मला जायचंय आता घरी. ही नुसती त्रास देते मला. बस ग बाई. तू तर बोलूच नको. तुझ्यामुळे तर सगळा खेळ घुसतो इथे माय लेकींमध्ये. माझ्या मुलीला तू दूर करते मायापासून. काय पट्टी पडवते काय नाही. अगं बाई तू वागतीस तशी. मी वागते अजून मला चुकतंय का? मग ताई ते जाऊ चांगलं द्या. वागताय. ताई जाऊ द्या. माझं जे चुकलं असेल ते देवाला माहिती. त्या देवाला माहिती मी तुमचे काय कान भरते काय नाही. हे घेऊन जा आमच्याकडून तुमच्या भावाकडून छोटीशी भेट समजा. आणि पैसे पण घेऊन जा. एवढ्या तुम्ही म्हणताय ना म्हणून घेऊन घेऊन जा जाते प्लीज. मी. घेऊन जा. तुम्ही ऐकून घ्या माझं. आणि ना आईन त्यांना तसं वाटतं मी तुम्हाला काहीतरी शिकवते पण देवाला माहिती आहे सगळं. आई मी काही चुकीचं मुलीमध्ये ना आईमध्ये भांडण लावून मला काय भेटणार आहे? लावतेस तू अशा करता तर. मुलगी अशी करणार आहे का? आजपर्यंत वागत नव्हती अशी. मग मी तुझं वागणं बघितलं ना. चालली मी. ताई जाऊ नका तुम्ही. रागात जाऊ नका. बसा जेवण वगैरे करून जा तुम्ही. आणा मग लवकर दुपारच्या ताट गाडीने. वाढून. जाऊ द्या ना आई. आता माझ्याशी काय भांडायचंय? खाऊन घ्या दोघी बी. माझ्याशी काय भांडायचंय भांडून घे जा. आता नका करू असं.
हा ना, मी काय वहिनी सांगते, पण मी जेवण जेवण देते तुम्हाला. तुमच्या आई आहे, म्हाताऱ्या झाल्या, त्यांच्याशी असं नका वागत जाऊ, जरा व्यवस्थित तुम्हीच घ्या वागत जा. आता बाई तिला आता सांभाळून. किती दिवस रडत बसतील त्या, तुम्ही असे वागून जाणार तर चांगलं प्रेमाने 2 शब्द बोलून जा, त्यांच्या पण मनात निघून जाईल. नाही हो, मग तुमच्यासोबत पण नीट वागायला वागू द्या मला, मी समजून घेते सगळं, जाऊ द्या तिकडे.